दिवाळी फराळामध्ये सगळ्यांच्या आवडीचा फराळ म्हणजे चकली। पण बऱ्याचदा काय होतं की चकली मऊ पडते किंवा चकली तेलामध्ये विरघळते। पण आपली ही चकली बघा अचूक प्रमाणात खुसखुशीत आणि कुरकुरीत किती छान असे काटेदार झालेले आहेत। आणि त्याची भाजणी कशी करायची आणि योग्य प्रमाण हे मी तुम्हाला सांगणार आहे। सर्वप्रथम चकली करताना मी 1 किलो हे जुने तांदूळ मी घेतलेले आहेत आणि रेशनचे तांदूळ घ्यायचे आहेत। आपल्याला मी 5 वाटी तांदूळ घेतलेले आहेत आणि एकच वाटीचं प्रमाण ठेवायचं आहे। त्याच वाटीने मी 3 वाटी चण्याची डाळ घेतलेली आहे आणि 1 वाटी उडदाची डाळ, 1 वाटी मुगाची डाळ आणि 1 वाटी पोहे घेतलेले आहेत आणि थोडे कमी साबुदाणा मी 1 वाटी घेतलेला आहे आणि 1 वाटी धने घेतलेले आहे आणि 2 टेबलस्पून जिरे घेतलेले आहे। तर मी सगळ्या डाळी आणि तांदूळ हे ओल्या कपड्याने पुसून घेतलेले आहेत। तर तिने 5 वाटी तांदूळ घेतले, तीच वाटी हे बघा हे मेजरमेंट आहे। तुम्ही जे वाटी किंवा पेला घेणार आहेत त्याच सगळं तांदूळ किंवा डाळी वाटीने घ्यायचे आहेत। तर आपण भाजणीला सुरुवात करूया। सर्वप्रथम तांदूळ भाजून घेऊया। तर मी इथे सुती कपडा घेतलेला आहे, त्याच्यावर आपल्याला भाजून सर्व ठेवायचे आहे। तांदूळ भाजून घेताना आपल्याला गॅस मध्यम करून ठेवायचा आहे आणि मध्यम गॅसवरच आपल्याला तांदूळ छान कुरकुरीत भाजून घ्यायचे आहे। ते फुगल्यासारखे होतात आणि आपण एखादा दाणा असा तोंडामध्ये टाकून तोडून बघायचा आहे। तो असा पटकन तुटला की समजायचं आपले तांदूळ छान भाजले आहेत आणि ते कपड्यावर काढून घेऊया। त्याच्यानंतर मी चण्याची डाळ घेतली आहे। तर चण्याची डाळ अशी थोडंसं लालसर असं डाग पडू लागतात तेव्हा आणि ते भाजून छान खरपूस घ्यायचे आहे। तर भाजल्यानंतर ती नरमच लागते, पण जेव्हा थंड होते तेव्हा ती कुरकुरीत अशी भाजली जाते, तेव्हाच आपली चण्याची डाळ छान भाजली असे समजायचं। जास्त पण आपल्याला भाजायची नसते, हलकासा असा डाग येतो त्याच्यावर, ते थोडंसं लालसर होऊ लागतं तेव्हा ती चण्याची डाळ भाजली गेली असं समजायचं। तर अशी भाजली गेलेली तर आपण आता कपड्यावर काढून घेऊया आणि त्याच्यानंतर आपण उडदाची डाळ भाजून घेऊया। उडदाची डाळ ही छान अशी तांबूस रंगापर्यंत भाजून घ्यायची आहे। त्याचप्रमाणे आपण मुगाची डाळ सुद्धा भाजून घेऊया। पण जाड पोहे घ्यायचे आहे, हे जे थोडे कुरकुरीत होईपर्यंत आपण भाजून घेऊया। तर नंतर आपण साबुदाणा टाकून घेऊया। साबुदाणा फुगला जातो आणि तर असं छान आपण कुरकुरीत साबुदाणा भाजून घ्यायचा आहे आणि त्याच्यानंतर धने भाजून घ्यायचे आहे। 2 टेबलस्पून जिरं घ्यायचं आहे, ते भाजून घ्यायचं आहे। गॅस बंदच केला आहे। त्यानंतर ही भाजणी आपण सगळी एकत्र करायची आहे आणि थंड झाल्यावर चक्कीवर दळून आणायची।